लायन्स क्लब, नाशिक कॉर्पोरेट आणि भारतीय एकात्मता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दीपावली मिलन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। जुन्या पंडित कॉलनीतील लायन्स क्लब सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला। लायन्स क्लबच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा काही दिवसांपूर्वी घेण्यात आल्या होत्या। या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते दीपावली मिलन या कार्यक्रमात बक्षीस वाटप करून गौरवण्यात आलं। कार्यक्रमाप्रसंगी भारतीय एकात्मता जपण्याचा संदेश देण्यात आला। तसेच हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शनही यातून झालं। मुस्लिम बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई वाटप करून यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या। गेल्या 2 वर्षांपासून लायन्स क्लब हा अनोखा उपक्रम राबवत आहे आणि यातून जातीय सलोखा राखला जात आहे। या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती लायन्स क्लबचे चंद्रशेखर सोनवणे यांनी दिली। लायन किरण चव्हाण हे गेल्या 3 वर्षापासून हा दीपावली मिलनाचा कार्यक्रम आयोजित करतात आणि त्यांना आम्ही यावर्षी सांगितलं की लायन्स पण ह्या ऍक्टिव्हिटी इंटरेस्टेड आहे। लायन्सचं बेसिक थीमच हे आहे आणि आम्हाला राजकारणा विरहित अशा ऍक्टिव्हिटी करायला नेहमीच आवडतात आणि त्या दृष्टिकोनातून ही ऍक्टिव्हिटी लायन्स क्लबने पुढे नेलेली आहे आणि मी असं डिक्लेअर करतो की लायन्स क्लब दरवर्षी हा कार्यक्रम घडवून आणण्याचा प्रयत्न करेल। त्यासाठी या कार्यक्रमासाठी कुठल्याही राजकारणाला बोलवलं जात नाही। तसेच समाजातील नागरिकांशी विचार विनिमय व्हावा हा यामागचा उद्देश असल्याचं किरण चव्हाण यांनी सांगितलं। तुम्हाला सांगण्यात येईल की अतिशय उत्कृष्ट अशी पतसंस्था शेखर सोनवणे चालवतात आणि या ठिकाणी सांगायला काही हरकत नाही, कारण बँकिंगचे पण लोक आलेले आहेतच। तर आमच्या सिटीजन पतसंस्थेचं जे डिपॉझिट आहे आणि डिपॉझिटची जर प्रॉफिटचा जर रेशो काढला गेला तर नाशिक जिल्ह्यात सगळ्यात 1 नंबर आहे आमचं प्रॉफिट। तर थोडक्यात असा एक ग्रुप आमचा थोडासा चांगला झालेला आहे। सगळ्या गोष्टीत आम्ही जे काही करतो ते मनापासून करत असतो। आता हा जो कार्यक्रम आहे आम्ही पहिल्यापासून ठरवला आहे की खरं म्हणजे आम्ही कुठल्याच पॉलिटिशियनला इन्व्हॉल्व नाही करत, म्हणजे कुठल्या पॉलिटिशियनला आम्ही बोलवत पण नाही, ना खासदार ना आमदार ना कोणालाच बोलवत नाही। परत कुठेतरी वेगवेगळे अँगल तयार होतात, त्याच्यामुळे तो उद्देश नाही आहे। दुसरी गोष्ट इव्हन आम्ही ऑफिसर्सला देखील बोलवत नाही, कुठल्याच ऑफिसरला नाही, कारण आमच्या दृष्टीकोन सगळे इम्पॉर्टंट ऑफिसर पॉलिटिशियन इम्पॉर्टंट पर्सन हे आपण सगळेच आहेत। एकमेकांशी शेअरिंग होणं हा महत्त्वाचा पार्ट असतो, त्याच्यामुळे त्या उद्देशाने आम्ही बोलत असतो। यावेळी मौलाना जाईद यांनी शुभेच्छा दिल्या। मान्यवर लोग बैठे हैं और जो आए हैं ये लोग आपस में हमेशा मिलते जुलते हैं, कोई बुरी बात नहीं है, लेकिन एकात्मता के लिए, राष्ट्र के लिए, भाईचारे के लिए हमेशा मिलेंगे, मुझे ऐसी उम्मीद है। या प्रसंगी सचिव सुनील पाटील, के.डी. पाटील, सागर बोंडे, जे.पी. जाधव, गुलजार कोकणी, सलीम शेख, अजीज पठाण, ज्येष्ठ अर्थतज्ञ श्रीकांत बाराते, सचिन शहा, लक्ष्मण लांडगे, मीर मुख्तार अशरफी आदी उपस्थित होते। या सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला। सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन गायकवाड, नाशिक।